गर्जा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। नमस्कार, मी ज्योती। गर्जा महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत। सर्वप्रथम एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर। बराक ओबामा यांच्याशी चाय पे चर्चा झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची आता फ्रान्सचे राष्ट्राध्यक्षांशी रंगणार चर्चा। वांद्रे पूर्व पोट निवडणुकीतील वाढणार रंगत। भावनिक मुद्द्यावर लढवली जाणार सर्वपक्षीय निवडणूक। आणि गाड्या पार्किंगसाठी रस्ता आणि फुटपाथांचा वापर करणाऱ्या ताज हॉटेलकडून 2 कोटी रुपये दंड वसूल करण्याचा मुंबई महापालिकेने घेतला निर्णय। गर्जा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। आता बातम्या विस्तृतपणे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्याशी चाय पे चर्चा झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आता बोटीत बसून चर्चा करतील। युरोपच्या दौऱ्यावर रवाना झालेले मोदी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रान्सवा ओलांद यांच्याशी अशी चर्चा करणार आहेत। यास परराष्ट्र सचिव एस जयशंकर यांनी दुजोराही दिला आहे। मोदी ओलांद यांच्या समवेत क्रूझने पॅरिसच्या सीन नदीवर सफर करतील। व्यग्र कार्यक्रमापासून फारकत घेत हे काही निवांत क्षण करतील। त्यांची फ्रान्सची ही 4 दिवसांची भेट असेल। या भेटीत त्या आण्विक ऊर्जा, संरक्षण आणि व्यापारावर चर्चाही करणार आहेत। त्याचबरोबर ते तेथे असलेल्या युनेस्कोच्या मुख्यालय, फ्रेंच अंतराळ संस्था, एअरबस कार्यालयासही भेट देणार आहेत। मोदी यांच्या मेक इन इंडिया कार्यक्रमात फ्रान्समधील कंपन्या सहभागी होतील अशी भारताला अपेक्षा आहे। पहिल्या महायुद्धाच्या स्मृतीस्थळावर ते आदरांजली वाहतील। फ्रान्सच्या बाजूने लढताना 10,000 भारतीयांनी आपल्या प्राणांची आहुती दिली होती। दोन्ही देशातील नाते यामुळे दृढ मानले जाते। फ्रान्स नंतर ते जर्मनीला जातील, नंतर कॅनडाचा दौराही करणार आहेत। पंतप्रधानांची सूत्रे घेतल्यानंतरचा हा पहिलाच युरोप त्यांचा दौरा आहे। भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी सुभाषचंद्र बोस यांच्या घरावर तब्बल 20 वर्षे पाळत ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। गुप्तचर विभागाच्या कागदपत्रांवरून ही माहिती समोर आली आहे। मेल टुडेनं या संदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे। जवाहरलाल नेहरू सरकारने जवळपास 20 वर्षे सुभाषचंद्र बोस यांचे कुटुंबीय आणि नातेवाईकांवर पाळत ठेवली होती। 1948 ते 1968 दरम्यान संपूर्ण कुटुंबावर आयबी अधिकाऱ्याकडून जोरदार पाळत ठेवलं गेल्याचं या कागदपत्रांमधून उघड झालंय। या 20 वर्षाच्या कालावधीतील 16 वर्षे स्वतः जवाहरलाल नेहरू देशाचे पंतप्रधान होते। या दरम्यान सुभाषचंद्र बोस यांच्या कुटुंबियांची कोलकात्यातील 2 घर रडारवर होती। घरच्यांची पत्र तपासण्यापासून ते त्यांच्या कुटुंबातील प्रत्येकाच्या देशांतर्गत आणि परदेश प्रवासावरही लक्ष ठेवण्यात आलं होतं। सुभाषचंद्र बोस यांचे पुतणे शिशिर बोस आणि अमेयनाथ बोस यांच्यावर विशेष लक्ष ठेवलं जात होतं। या जासूसी मागे नक्की काय कारण होतं हे जरी अस्पष्ट आहे, तरी साधारणपणे मोठ्या गुन्हेगारांच्या घरांवर असं लक्ष ठेवलं जातं। मात्र देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात लढलेल्या नेताजींच्या कुटुंबियांच्या अशा प्रकारच्या पाळत ठेवलेल्या बातम्या आल्यानं बोस कुटुंबियांच्याही मनात संतापाची भावना आहे। शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात होणारी सहज सोपी वाटणारी वांद्रे पूर्व पोट निवडणूक माजी मंत्री नारायण राणे यांच्या उमेदवारीने रंगत बनली आहे। तसंच MIMने उडी घेतलेल्या या निवडणुकीत आणखीनच चुरस वाढली आहे। पण सर्वपक्षीय निवडणूक भावनिक मुद्द्यावर लढत आहे। शिवसेनेचे आमदार प्रकाश सावंत यांच्या निधनाने रिक्त झालेल्या या जागेवर शनिवारी मतदान होतंय। शिवसेना काँग्रेस यशाचे दावे करत असले तरी विजयाची चावी MIM पक्ष आणि ओवेसी बंधूंच्या हाती आहे। MIMचे उमेदवार रहेबार खान किती मुस्लिमांची मते घेतात यावरच निकालाचं भवितव्य अवलंबून आहे। ऑक्टोबरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत मतदान झालं, त्यापैकी शिवसेनेचे दिवंगत आमदार बाळा सावंत यांना 41,000 मते मिळाली होती। त्यांनी भाजपच्या महेश पारकरांचा 15,000 पराभव केला होता, तर MIMच्या रहेबार खान यांना 23,000 मते मिळाली होती। काँग्रेसचे उमेदवार संजय बांगडी 12,000 मतांसह 4थ्या क्रमांकावर होते। आता शिवसेना काँग्रेसचा उमेदवार बदललाय, मात्र MIMचा उमेदवार तोच आहे। उलट यावेळी ओवेसी बंधू आपली आमदार नगरसेवकांची ताकद घेऊन मैदानात उतरले आहेत। हैदराबाद, नांदेड, औरंगाबाद, भायखळा आणि आता वांद्रे असा प्रचाराचा मुद्दा करून मुस्लिम तरुणांच्या भावनांना हात घातला जात आहे। मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर रस्ता आणि फुटपाथ वापर गाड्या पार्किंगसाठी करणाऱ्या कुलाबाईतल्या ताज हॉटेलकडून 2 कोटी रुपये दंड वसूल करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतलेला आहे।
हॉटेलने अतिक्रमण केलेला रस्ता आणि फुटपाथ ही ताब्यात घेण्याचे आदेश स्थायी समिती अध्यक्ष शैलेश फणसे यांनी दिले आहेत. सन 2008 मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर ताज हॉटेलने रस्ता आणि फुटपाथ बळकावला होता. या ठिकाणी नागरिकांना प्रवेश दिला जात नव्हता. हॉटेलने पर्यटकांच्या गाड्यांचा पार्किंगसाठी हा भाग वापरण्यास सुरुवात केली. त्यामुळे गेटवे ऑफ इंडिया परिसरात येणाऱ्या पर्यटकांना वळसा मारून जावं लागत होतं. अशी मागणी काँग्रेस नगरसेवक प्रवीण छेडा यांनी स्थायी समितीत केली होती. देशातील मोठ्या देवस्थानांनी त्यांच्याकडे असलेलं सोनं सरकारकडे अमानत म्हणून जमा करावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलंय. सोनं बँकेत जमा केल्यावर त्यावर आकर्षक व्याजही मिळणार आहे. पंतप्रधानांच्या या आवाहनाला प्रतिसादही मिळतोय. मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक ट्रस्ट आपल्या जवळील सोनं राष्ट्रीयकृत बँकेत जमा करण्याची इच्छा व्यक्त करत आहे. मात्र सरकारची ही योजना अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. ही योजना फायद्याची आणि सुरक्षित असल्यास सिद्धिविनायक ट्रस्ट त्याला प्रतिसाद देईल अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष नरेंद्र राणे यांनी दिली आहे. शिर्डीतील साईबाबा संस्थानचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र जाधव यांनीही या योजनेबाबत उत्सुकता दर्शवली आहे. मात्र सोन्यावरील व्याज दर हा महत्त्वाचा घटक असल्याचंही ते म्हणालेत. सामान्य नागरिकही आपल्याकडील सोनं सरकारकडे जमा करू शकतात. दरम्यान काही हिंदू भाविकांनी या योजनेवर नाराजी व्यक्त केली आहे. आम्ही मोठ्या भक्तिभावानं बाप्पाच्या चरणी सोन्या दान दिलं आहे, त्यावर ट्रस्टनं व्याज खाणं अयोग्य असल्याचंही काही भाविकांचं म्हणणं आहे. IPLच्या 8व्या पर्वाला बुधवारपासून जोरदार सुरुवात झाली आहे. राजस्थान रॉयल्सचा पहिला सामना असून राजस्थान रॉयल्सचा कोच राहुल द्रविडने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना IPLचा सामना पाहायला येण्याचं निमंत्रण दिलंय. राहुल द्रविडने बुधवारी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना राजस्थान रॉयल्सचा सामना पाहायला येण्याचं निमंत्रण दिलं आहे. राजस्थान रॉयल्सचे काही सामने हे मुंबईत ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना राजस्थान रॉयल्सच्या सामन्यांना येणं शक्य होऊ शकतं असं गप्पांच्या ओघात द्रविडनं मुख्यमंत्र्यांना सांगितलं. या भेटीदरम्यान द्रविडने राजस्थान रॉयल्सची जर्सीही मुख्यमंत्र्यांना भेट दिली आहे. जाता जाता पुन्हा एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर. बराक ओबामा यांच्याशी चाय पे चर्चा झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची आता फ्रान्सचे राष्ट्राध्यक्षांशी रंगणार चर्चा. वांद्रे पूर्व पोटनिवडणुकीतील वाढणार रंगत. भावनिक मुद्द्यावर लढवली जाणार सर्वपक्षीय निवडणूक. आणि गाड्या पार्किंगसाठी रस्ता आणि फुटपाथांचा वापर करणाऱ्या ताज हॉटेलकडून 2 कोटी रुपये दंड वसूल करण्याचा मुंबई महापालिकेने घेतला निर्णय. बुलेटिनमध्ये इथेच थांबूया. तुम्ही पाहत राहा फक्त गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत. गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत.